नमस्कार. आज आपण बनवणार आहोत राजस्थानची पारंपरिक रेसिपी घेवर. तर हे घेवर सोप्या पद्धतीने कसे बनवायचे हे आपण आज बघणार आहोत. इथे आपण मिक्सरचं भांडं घेतलं. यात 3 ते 4 बर्फाचे क्यूब घेतले. 1 टेबलस्पून बटर घेतलं. बटर किंवा तूप पण आपण घेऊ शकतो. हे आपल्याला असं मिक्सरला 1 ते 2 मिनिट सारखं फिरवून घ्यायचं. यात अर्धा कप मैदा घालायचा, अर्धा कप थंड दूध घालायचं, 1 टेबलस्पून बेसन आणि पाव कप पाणी आपण इथे याच्यामध्ये घातलं. पाणी पण आपल्याला थंडच पाणी घ्यायचं आहे. तर इथे हे मिक्सरला आपण असं छान फिरवून घेतलं आणि यात आणखी अर्धा कप पाणी घालायचं आणि या बॅटरची कन्सिस्टन्सी अशी आपल्याला ठेवायची आहे. तर असं हे बॅटर आपण बनवलेलं आहे. इथे आपण सॉसची बॉटल घेतली. या बॉटलमध्ये हे बॅटर आपण भरून घेतलं. तर सॉसची बॉटल नसेल तर आपण पोहे खायच्या चमच्याने थोडं थोडं बॅटर या गरम तेलामध्ये ओतूनही हे घेवर बनवू शकतो. तर असं आपल्याला हे बॅटर तेलाच्या मध्यभागी ओतायचं आहे आणि असं खोल भांडं आपल्याला हे तळण्यासाठी घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तर छान सोनेरी होईपर्यंत आपण हे तळणार आहोत. तर इथे एक घेवर तयार झालेला आहे आणि असेच हे सगळे घेवर आपण तळून घेणार आहोत. तर चाकूच्या साहाय्याने आपल्याला याला मध्ये असा होल करायचा आहे आणि बुडबुडे शांत झाले की परत यात बॅटर ओतायचं आहे. तर असं आपण हे चमच्याच्या साहाय्याने पण यात हे बॅटर ओतून हे घेवर बनवू शकतो. तर असे हे सगळे घेवर आपण तळून घेणार आहोत आणि साईडनी पण आपल्याला चाकूच्या साहाय्याने हे काढून घ्यायचे आहेत. तर अशाच सोप्या आणि झटपट रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. तर असं आपण हे बॅटर थोडं थोडं या गरम तेलामध्ये ओतणार आहोत आणि चाकूच्या साहाय्याने मध्यभागी याला होल करायचा आहे आणि साईडनी पण आपल्याला हे असे चाकूच्या साहाय्याने काढून घ्यायचं आहे म्हणजेच हे या भांड्याला चिपकणार नाही. तर इथे आणखी एक घेवर तयार झालेला आहे आणि आपण जे प्रमाण घेतलं त्यात या साईजचे 5 ते 6 घेवर तयार होतात. तर तयार झाल्यानंतर याच्यावर आपल्याला एक तारी चाचणी करून ही घालायची आहे आणि रबडी पण आपण याच्यावरती घालू शकतो. तर इथे आपण रबडी आणि एक तारी चाचणी या घेवरवर घातलेली आहे आणि हे आपण असे सर्व करणार आहोत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. तर इथे आपली राजस्थानी रेसिपी घेवर तयार आहे.